आज आपण बनवतोय साबुदाण्याच्या शेव। तर बघूया कशा बनवतोय। मी इथे बटाटे उकडून घेतलेत, आता ते आपण सोलून घेऊया। बटाट्यांसोबतच मिरची घेतली आहे, मिक्सरला मिरचीची बारीक पेस्ट करून घेऊ आणि त्यातच उकडलेले बटाटे टाकू। ही अशी पेस्ट तयार होते। मी 2-3 वेळा हे रिपीट केलं। आता ही बटाट्यांची पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्यातच आपण आपलं साबुदाण्याचं पीठ मिक्स करू। साबुदाणे कच्चेच आहेत, त्याचं पीठ आम्ही मिक्सरलाच करून घेतलं आणि मग चाळणीत चाळून घेतले, म्हणजे जर एखादा साबुदाणा अख्खा असेल तर तो आपल्याला शेव पाडताना मध्ये येणार नाही। आणि आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊ, एकदम असा घट्टसर गोळा करून घेऊया। यात मी पाणी वगैरे काहीच घेतलं नाही, फक्त पीठ आणि बटाट्यांची पेस्टच आहे। इथे मी मीठ वगैरे सगळं घेतलं आणि आता छान सगळी पेस्ट आणि पीठ एकत्र मळून घेऊ, व्यवस्थित गोळा करू त्याचा आणि एक 5 मिनिटासाठी याला आपण रेस्ट देऊ। चकली पाडतो तो साचा घेऊ, त्यात मी एक जाड शेवेची चकती टाकले। आता त्यात आपण पिठाचा गोळा टाकू। एका प्लाऊडवर मी प्लास्टिक टाकून घेतले। आता आपण शेव पाडूया। तर मी जाडी शेव पाडते, पहा कशी पडते, व्यवस्थित पडते, काही तुटत वगैरे नाही। मी इथे बऱ्याच प्रकारात शेव पाडले, जाडी शेव, बारीक शेव, चकली। आता आम्ही हे उन्हात वाळवून घेऊ, वाळल्यावर फ्राय करून बघू कशा फुलतायत। तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशा झाल्यात ते। तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।